लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी अक्षय तृतीयाला 10वा हप्ता एप्रिलचा 10वा हप्ता फिक्स्ड झाला आहे का किंवा ही तारीख ठरली आहे का? कारण आज बघितलं आहे तुम्ही, तुमच्यापैकी बरेचशा लोकांनी पण ऐकलं पण असेल की राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं की अक्षय तृतीयाला जे आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो मिळणार आहे। तर मग आपण ही तारीख आता फिक्स्ड झाली आहे का या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे। त्यामुळे तुमच्या मनामधला जो काही डाऊट आहे अगदी छोट्या कमीत कमी वेळेमध्ये या चॅनलवर मी तुम्हाला एकदम क्लिअर करणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारीख फिक्स झाली आहे का आणि अक्षय तृतीया कधी आहे आणि एप्रिलचा 10वा हप्ता कधी मिळणार आहे सर्व तुम्हाला क्लिअर करणार आहे। तत्पूर्वी एक लक्षात ठेवा, एप्रिलच्या महिन्याच्या अगोदर तुम्हाला मार्चचा हप्ता आलेला आहे का? आला असेल तर कमेंट्समध्ये सांगा, नसेल आला तर काय कारणामुळे आला नाही, तुम्ही फॉर्ममध्ये बदल केला आहे का, डीबीटी तुमची इनॅक्टिव्ह झाली होती का किंवा तुम्हाला अपात्र झाल्याचं काही फॉर्मचं कारण कळालं आहे का वगैरे तुम्ही माहिती तीही कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा। जर आला नसेल तर आला असेल तर तीही माहिती सांगायची आहे। एप्रिलचा महिना पाहिला तर आपण एकूण जे आहे 30 दिवसांचा महिना आहे, किती 30 दिवसांचा आहे। परंतु आज जर 12 तारीख जर आपण कॅल्क्युलेट केली, 12 तारीख तर संपली, आता 13 तारीख बघा, 13 तारखेला जर आपण पाहिलं तर 13 तारीख म्हणजे संडे, बरोबर, रविवारी येणार 13 तारीख आणि 13 तारखेला तर काय मिळणार नाही। पण जे आता सध्याचे काही याच्या अगोदर पण न्यूज माध्यमांमध्ये पण आपण माहिती पाहिली होती की त्यांच्यामध्ये पण सांगितलं होतं की 30 तारखेला मिळणार, 30 तारखेला मिळणार। 30 तारीख कधी आली माहिती आहे तुम्हाला? अक्षय तृतीयाला मिळणार। तर अक्षय तृतीया यायला आहे 30 तारखेला, या महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया ते मुहूर्त आहे त्यावेळेस, आणि त्यावेळेस जे आहे या योजनेचं वितरण होईल अशा प्रकारचे विधान जे आहे आता पुढे येत आहेत। पण आता ते खरंच होणार का, ती ऑफिशियल वेबसाईट हे आहे का, माहिती आहे का आणि त्याच तारखेला होणार का या संदर्भात बोलणार आहे। पहिला तर मुद्दा, आज जे आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक विधान केलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अक्षय जे आहे अक्षय तृतीया जे आहे तर या वेळेस जे आहे म्हणजेच 30 एप्रिलला जो आहे हा महिना म्हणजेच एप्रिलचा जो 10वा महिना आहे, एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तर तो मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान केलं आहे। आज विधान केलं आहे त्यांनी की 10वा हप्ता हा अक्षय तृतीयाला आम्ही देणार आहोत। परंतु एक गोष्ट खूप महत्त्वाची इथे आपण ही लक्षात घेतली पाहिजे की ही अधिकारिक तारीख नाही, कारण की त्या खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे ह्या आहेत आणि त्यांनी याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही। त्यामुळे मी तर तुम्हाला असं म्हणेल की 30 तारीख म्हणजे अक्षय तृतीयाची तारीख ही काही फिक्स्ड तारीख झालेली नाही। जरी कोणी म्हटलं असेल तरी पण लक्षात ठेवा, आज पण घडीला तारीख फिक्स्ड झालेली नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायलो आहे। म्हणजे तुम्ही पण मला बऱ्याचशा विचारत होत्या माता भगिनी की सर आम्हाला एक सांगा की तारीख फिक्स झाली आहे का, अक्षय तृतीया आता फिक्स्ड झाली आहे का? माझं तर मत आहे की अक्षय तृतीयाच्या अगोदर पण वितरण होण्याची पण दाट शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला 24 तारखेपासून कधीही वितरण होऊ शकतं या शेवटच्या आठवड्यामध्ये। खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, 30 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहायची गरज पडणार नाही असं मला तरी सध्या वाटतं आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि सर्वात महत्त्वाची चांगली अपडेट तुम्हाला ही देतो आहे की तारीख काय 30 तारीख म्हणजे शेवटची अक्षय तृतीयाची तारीखचं मुहूर्त वगैरे काही ठरलेलं नाही। म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य, अधिकारिक जे काय आहे, अधिकारिक जे तारीख आहे, अधिकारिक तारीख आहे का ही 30 तारीख, तर अधिकारिक तारीख अजूनही पुढे आलेली नाही। त्यामुळे अधिकारिक तारीख ठरलीच नाही, त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही। उलट आपण यापेक्षा असा अंदाजा आपण सांगितला होता की 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख या 2-3 तारखेमध्येच जे आहे वितरण होण्याची दाट शक्यता आहे। आता जर समजा गेलंच पुढे तर 2-3 दिवस थांबणं लागेल, पण जर आपण विचारच जर केला तर इनमीन आत्तापासून जर आपण पाहिलं तर बघा माफक आपल्याकडे जास्तीत जास्त इथून पुढे एक 10-12 दिवस पण आपल्याला वाट पाहायची गरज नाही। त्यानंतर आपल्या खात्यामध्ये परत खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। पण तुर्तास तरी अक्षय तृतीयाची 30 तारीख ही फिक्स्ड तारीख झालेली नाही, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे काही जर प्रश्न असेल किंवा तुम्हाला या हप्त्याचं जर का तुम्हाला 10वा हप्ता हवा असेल तर डीबीटीचं स्टेटस जरूर चेक करा। परत असं नका म्हणून वितरण झाल्याच्या नंतर सर माझी डीबीटी इनॅक्टिव्ह होती, मी पाहिलीच नाही। डीबीटी ॲक्टिव्ह आहे का NPC आहे वेबसाईटला जाऊन चेक करायची आहे, बँकेत जायची गरज नाही। आणि जर काही अडचण आली तर मला नक्की विचारा, कमेंट्समध्ये नक्की उत्तर देईल। धन्यवाद।